ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि PDO साहेब, शिक्षक गण आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूपा राणी असे होते. 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून जगभरात खूप थाटामाटात साजरा केला जातो. खरं तर 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो, पण आपण एकंबा ग्रामपंचायत येथे 30 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करीत आहोत. तरी मी क्रांती नरसिंह शिंदे, वर्ग 7वा, सरकारी उच्च प्राथमिक शाळा जमालपूर, तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. लहान मुलं चाचा नेहरू अन गुलाबाचं फूल असा त्रिवेणी संगम आहे. लहान मुले म्हणजे देशाची संपत्ती आहे असा त्यांचा खूप विश्वास होता. मुलगा असो किंवा मुलगी, ते सर्वांना समान हक्क किंवा माया लावत होते. मुलांचे मन अत्यंत निरागस किंवा निष्पाप असते, म्हणूनच जो जे रंजन करील मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाची, अशी ही थेट परमेश्वराशी नाते जोडून देणारी मुले, म्हणूनच नेहरूंना ती आवडत असत. आपले वय, आपला हुद्दा, आपली संपत्ती की स्थिती या कोणत्याही गोष्टीचा अडथळा न आणता त्यांनी मुलांच्यावर खूप खूप प्रेम केले. आज या जगात कितीतरी मुले बेवारशी आहेत. त्यांना कौटुंबिक सौख्य मिळत नाही, मायेचा ओलवा मिळत नाही, माता पित्याचे प्रेमळ छत्र मिळत नाहीत. अवेलना, भविष्यहीन जगणे, कुत्र्यासारखे जिणे, अपंग, आजारी अशी कितीतरी मुले आहेत, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपण तसे न करता त्या मुलासाठी सरकारने काहीतरी योजना करावी, ही माझी या दिनानिमित्त खूप खूप कळकळीची विनंती आहे. 365 दिवसात फक्त एकच दिवस मुलांच्या वाटेला येतो, तेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हाल, अपेष्टा व तुरुंगवास भोगलेले आमचे पंडित जवाहरलाल नेहरूमुळेच. अशा या महामानवाचा अंत 27 मे 1964 रोजी झाला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपविते. आणि स्त्रीवाणी या संस्थेने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल तुमची पण मी खूप आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक.